म्हणजे कोणाला जिंकत नाही आला किल्ला. शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, संभाजी महाराजांनी प्रयत्न केला, मुघलांनी पण प्रयत्न केला, म्हणजे औरंगजेबाने सुद्धा प्रयत्न केला. भारतातली सगळ्यात मोठी 3ऱ्या नंबरची तोफ दिसते समोर, दिसते ना तो पाण्यामध्ये दिसतोय ना, तो पद्मदुर्ग किल्ला आहे. हा बघा, हा तलाव, चारी बाजूला ना समुद्राचं खारे पाणी आहे आणि मध्ये हे गोड्या पाण्याचा तलाव आहे. वाड्यात जाणं ना, मोठा वाडा आहे हा सुलूल खानचा वाडा आहे. सुलूल खान म्हणजे राहा आपला व्हिडिओ करते. किल्ल्यावर कसं यायचं काय नाही त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देतो. हॅलो मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवरती. आता वाजले दुपारचे 2 वाजलेत. 2 वाजता आपण चाललोय मुरुड जंजिरा किल्ल्यावर. आता आपण राजापुरी बेट आहे. आता इथून आपला आज जायचं समुद्रामध्ये. तर बनून राहा आपला व्हिडिओ करते. किल्ल्यावर कसं यायचं काय नाही त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देतो. तो चलो एक्सप्लोर करते किल्ले मुरुड जंजिरा. यासाठी आम्ही दिव्या स्टेशनवरनं सकाळी 6:30ची ट्रेन पकडली आणि जवळपास 2.5 तासा प्रवासानंतर पोहोचलो रोहा स्टेशनला. रोहा स्टेशन पासून साधारण 1 किलोमीटरच्या वॉकिंग डिस्टन्सवर बस स्टँड आहे. तेथून आम्ही 10:15ची मुरुड जाणारी बस पकडली आणि जवळपास 2 तासा प्रवासानंतर पोहोचलो मुरुडला. मुरुड बस स्टँडवरनं जंजिऱ्याकडे जाण्यासाठी ऑटो आहेत, जे आपल्याला 10 मिनिटांमध्ये राजापुरी बंदरावर पोहोचवतात. आणि इथून पुढे सुरू होतो बोटीचा प्रवास, ज्याची तिकीट प्राइस 100 रुपये पर पर्सन आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फायनली 3 वाजता आपण पोहोचले किल्ल्यावरती. एवढ्या उशिरा आपण आजपर्यंत कुठल्याच किल्ल्यावर आलो नव्हतो. एक्सप्लोर करूया, कारण की बोट आपण इथपर्यंत आपण बोटने येतो. आता आपला फक्त 1.5 तास दिला फिरायला. किल्ल्यावरती आपण फक्त 45 मिनिटं फिरू शकतो. 45 मिनिटांनंतर आपल्याला परत ते खाली जावं लागतं, कारण की आपण ज्या बोटीने आलो ना त्याच बोटीने आपल्याला परत रिटर्न पण जायचंय, कारण दुसरी बोट आपल्याला आतमध्ये सोडणार नाही. पटपट आपण एक्सप्लोरेशन करू. जेवढ्या वेळा टेक घेता तेवढा टेक घेऊ. सगळं तुम्ही दाखवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तिथे एंट्री आहे. तिथे एंट्री केल्यानंतरला इथून आत आले ना, प्रवेश केल्यानंतरला इथून आपण वरती आलो तर इथं आपल्याला भारतातली सगळ्यात मोठी 3ऱ्या नंबरची तोफ दिसते. त्या तोफीचं नाव कलाल बांगडी आहे. केवढी मोठी तोफ आहे. डायरेक्ट तिथं समोर बीच. मित्रांनो, ही कलाल बांगडी तोफ, ही गायमुख तोफ काय, कारण की नाही तोंड बघा गाईसारखं दिसते, मग सावली पडते. बघा गाईसारखं डोळे, कान, तोंडचं गाईसारखं आहे, म्हणून हिचं नाव गायमुख आहे. माझ्यासमोर कुठला तरी महाल आहे, मोठा महाल आहे. बहुतेक ना हा सिद्धीचा महाल असेल. बघू आपण. हा किल्ल्याचा विशेष महत्व तुम्हाला माहिती आहे ना, जे सगळ्यांना माहिती आहे. हा किल्ला कोणाला जिंकता आला नव्हता, कारण की इथला जो सिद्धी होता, म्हणजे सिद्धी लोकांचा किल्ला होता. सिद्धी म्हणजे निजामशाही लोक होती, त्यांचा हा किल्ला होता. हा किल्ला म्हणजे कोणाला जिंकत नाही आला किल्ला. शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, संभाजी महाराजांनी प्रयत्न केला, मुघलांनी पण प्रयत्न केला, म्हणजे औरंगजेबाने सुद्धा प्रयत्न केला, पोर्तुगीजांनी प्रयत्न केला, इंग्रजांनी प्रयत्न केला, परंतु हा किल्ला कोणाला जिंकता आला नाही. नंतर खूप नंतर जाऊन जेव्हा सिद्धी लोक थोडेसे वीक झाले, खूप वर्षानंतरला 144 वर्षानंतरला 144 वर्षानंतरला पेशव्यांनी हा किल्ला जिंकलेला, ते पण थोड्या वेळासाठी. नंतरला मग काळानुसार वेगवेगळ्या लोकांनी राज्य केले. आता हे बघा कसली वास्तू आहे. हो, या महालाच्या आतमध्ये आलोय. कसलं खंडर झालं बघा. पूर्ण झाडी झुडपं चालीत. इथं साप बीप यायची भीती आहे, म्हणून जरा इथं फिरताना थोडं सावध फिरा. किल्ला जास्त मोठा नाहीये. किल्ला म्हणजे असा पूर्ण फिरून बघा. हा, इथून एंट्री आहे किल्ल्याची. इथून लोक येतात ना, इथून एंट्री आहे. इथून किल्ला फिरायला स्टार्ट करा. असा बुरुज हे खालती जे दिसत आहेत ना, हे त्या म्हणजे ते असं लोक मंत्री लोक त्यांची खोल्या त्या राहायच्या त्यांच्या. असं खोल्या हा इथे एक मोठा महाल आहे. हा मोठा महाल हा एक्सप्लोर केल्यानंतर ना, मग इथून आपण
त्या बुरुजावरनं तो बुरुज पाहून इथं एक लेक आहे बघा, इथे आतमध्ये चोट म्हणजे कसला बावडी आहे, बावडी आहे वा, एक नंबर. इथं जाऊ आपण, इथं गेलेलो आपण. हा वरचा तो महाल, सुलूल खानाचा महाल, आणि खालती ना अशा खोल्या आहेत बघा, 1 2 3 4 5 6 खोल्या आहेत. मला असं वाटतं की ना हे ना खोल्यात ना ह्यांच्या असतील, सुलूल खानाच्या ज्या असतील ना राण्या वगैरे, म्हणजे त्यांच्या ज्या मेहरूम वगैरे त्यांचं काय असतं का माहित नाही, त्यांच्या खोल्या असू शकतात. हे बघा अशा खोल्या आहेत या. इथे एक खोली आहे, अजून त्या साईडला पण खोल्या आहेत. इथे पण खोली आहे, तिकडे पण आहेत सेम खोल्या, त्या साईडला पण आहेत. आणि वरती त्याचा महाल आहे. आता मित्रांनो किल्ल्याची माहिती दिली आहे मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये, तिथं नक्की वाचा. आणि हा बघा हा तलाव, चारी बाजूला ना समुद्राचं खारे पाणी आहे आणि मध्ये हे गोड्या पाण्याचा तलाव आहे. तलाव म्हणजे बावडी आहे, विहीर. हे बघा मित्रांनो इकडं तलाव आहे, तलाव म्हणजे विहीर पाण्याची, आणि इकडेच असं खोल्या आहेत बघा. इथे खोल्या ज्या इथे म्हणजे त्या काळातला जे पंचायत वगैरे असतील ना, मंत्री वगैरे, त्यांच्या ह्या ज्या खोल्या आहेत या. आणि आता ती माहिती काढली आपण ज्या वाड्यात जाणो ना, मोठा वाडा हा सुलूल खानचा वाडा आहे. सुलूल खान किल्ल्यावरती जो राहणारा किल्लेदार होता त्याचा हा भव्य दिव्य मोठा वाडा आहे. आणि या सुलूल खानने भरपूर वर्ष राज्य केले जंजिरा फोर्ट वरती. जाऊ आपण आता पुढं. मित्रांनो का इथून पुढे लांबपर्यंत बीचच आहे, समुद्र. वा दाखवते कॅमेरा. कसले अवशेष बाकी आहेत, बापरे. अवशेष मित्रांनो ना, अवशेष भरपूर पाहायला भेटतात किल्ल्यावरती. एवढे अवशेष आपण पाहिले नव्हते आजपर्यंत. म्हणजे आहेत तिथे पण खोल्या जात, म्हणजे छोट्या छोट्या खोल्या किती आहेत. पूर्ण जे दिसते बांधकाम की काय काय इथे होतं, काय काय नव्हतं. हे बघा इथे बघा खोल्या, तिथे आतमध्ये पण खोल्या आहेत. किल्ला खूप मोठा नाही, पण किल्ल्यावरती वस्ती भरपूर होती असं दिसून येते. कारण की ना आपल्या पूर्ण भारतामधला ना समुद्र किनाऱ्यावरचा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट किल्ला होता हा मुरुड जंजिरा. सगळ्यात स्ट्रॉंग किल्ला होता, कारण कोणीच जिंकला नाही किल्ला, कधीच जिंकला नाही. एवढा स्ट्रॉंग होता किल्ला. कारण या किल्ल्यापर्यंत पोहोचणं आणि आक्रमण करणं खूपच अवघड काम आहे. मित्रांनो मी हा किल्ला एकदम फास्ट पण ते एक्सप्लोर करतोय. मला खूप नीट किल्ला एक्सप्लोर करायचा आहे, पण असं करता नाही. कारण की ना जे बोट आहे ना त्याने टायमिंग सांगितलं ना की 3:30 पर्यंत तुम्हाला यायचं आहे, नाहीतर मग तुम्हाला परत बोट नाही भेटणार यायला. तर आता वाचा किती, 1.5 तास पण सांगितलं, 1.5 तास किल्ला एक्सप्लोर करायला आम्हाला. झाला 10-15 मिनिटामागे, 15 मिनिटामध्ये मला अजून वरती तिकडे पण जायचंय. तर जसं होईल तसं मी प्रयत्न करतोय बही स्वतः बघण्याचा आणि तुम्हाला करण्याचा. मित्रांनो तो समोर दिसतोय ना, तो पाण्यामध्ये दिसतोय ना, तो पद्मदुर्ग किल्ला आहे. पद्मदुर्ग किल्ला हा मुरुड जंजिरा आणि तो पद्मदुर्ग किल्ला. तर हा तो पद्मदुर्ग किल्ला आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. ज्या किल्ल्याला हरवण्यासाठी, म्हणजे सिद्धीला हरवण्यासाठी हा किल्ला बांधला होता. मुरुड जंजिरा किल्ला हा पाण्यावरती एक भक्कम किल्ला होता. म्हणजे इथून सगळं आरमार हे लोक सांभाळायचे, सिद्धी लोक सांभाळायचे. दुसऱ्या कोणाला म्हणजे परवानगी, त्यांची ताकद एवढी होती. ती ताकद कमी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले हा किल्ला काबीज करायचा, पण नाही करता आला. त्यासाठी त्यांनी ना समुद्राच्या समोर त्याला टक्कर देण्यासाठी पद्मदुर्ग किल्ला बांधला. त्याच्यामुळे इथून त्यांना ज्या किल्ल्यावरती निरीक्षण ठेवता यायचं की हा काय करतोय नक्की, सिद्धीच्या हालचालीवर निरीक्षण ठेवण्यासाठी पद्मदुर्ग किल्ला बांधला होता. तो ह्याच्यापेक्षा आत आहे समुद्रात. हा तर म्हणजे तटबंदीपेक्षा जवळच आहे, 1 किलोमीटर पण नाही, 1 किलोमीटरच्या आत आहे. पद्मदुर्ग किल्ला आतमध्ये 1-1.5-2 किलोमीटर आत आहे समुद्रात. तर हे तर ते बांधकाम तर ह्याच्यापेक्षा युनिक आहे. म्हणजे ते बेसिक ऑफकोर्स ते बांधकाम पडलेलं असणार, कारण की जे शरणागत जात नाही त्याचे किल्ले पाडले जातात. हा आपला इतिहास आहे, म्हणून आपला इतिहास नीट पाहता येत नाही. जसं आपल्याला यांचा पाहता येतोय तसं आपल्याला पाहता येत नाही. पण जे बांधकाम आहे ना, जसं बांधलंय त्या किल्ले म्हणजे आतमध्ये एवढ्या आत,
ते पाहण्यासारखं आहे. तिकडे पण आपण जाऊ, पण आज नाही, आपलं आज पॉसिबल होणार नाही. आज खूपच आपले धावपळ झाले. ते बघा दाखवतो. ही बघा, ही पूर्ण किनारपट्टीपासून हा इथे आत मुरुड जंजिरा किल्ला, आणि तिथे आज समुद्रात बांधला बघा, किती आत तो किनारपट्टीपासून. तिथे पद्मदुर्ग आहे. हो, मग मी आता तिकडे जाणार होतो, पद्मदुर्गला जाणार होतो आता, पण तिथे ना बोटच अवेलेबल नाही आता, कारण की तिथे कसं माणसं जास्त असेल तर बोट अवेलेबल असते, आणि पद्मदुर्ग किल्ल्याला जास्त एक्सप्लोर करायला लोक जात नाही, कारण की आत ते आणि काय वास्तू नाही, त्याच्यामुळे लोक तेवढे जास्त जात नाहीत. पण फेरीज पण खूप कमी असतात, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. आम्हाला बोलले की 1.5-2 तासांनी परत या, फेरी असतील, पण मग इथं 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 तोफ आहे, मस्त झोपलेली तोफ आहे डायरेक्ट